आर्यन विचारे साहेब आणि त्याचबरोबर अजिंक्य बोर्ड यांच्याकडनं आता पारितोषिक वाढलं गेलंय. 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल, पण वाचवायच्या 10 धावा. टेंभरी संघासाठी पारितोषिक नाहीये, तर हे मनोधैर्य वाढवण्याचं काम आहे. आता याच मनोधैर्याचं अंतर कापण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. जय घरात गोलंदाजी मार्गवरती. जय घरातच्या या चेंडूवरती यावेळेस आपण बघतोय लोंगॉफ क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलं. इथून मात्र चेंडूची उचलफेक केली जाते आणि मिळते एक सिंगल. 11 चेंडू 9 धावांची गरज. शेवटच्या 11 चेंडू धोत्रे संघाच्या विरोधात टेंभरी संघ करतोय गोलंदाजी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र घडत नाही. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आणि त्याच्यावरती आता तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजानं केली आहे. तिसरे पंच आता बघतील काय घडलं आणि काय बिघडलं. इथे लाईन परफेक्ट आहे की मिस केली आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. जी संधी आहे गोलंदाजा करणाऱ्या टीमकडे, त्या संधीचा अंतर आता त्यांनी कापलंय, म्हणजे त्या संधीचा निर्णय त्यांनी इथून घेतलाय. हा चेंडू वाईट आहे की लीगल आहे हे मात्र आता पाहिलं जाईल. इट्स अ वाईट. एक या धावसंख्येनं वाढ. 25 धावांची नोंद झाली. अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज. चेंडू उरलेत 11. प्रतीकजी मोरे आणि एकनाथभाई पार्टे यांचं आपण शिवसेनाच्या ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावं. प्रतीकजी मोरे आणि एकनाथभाई पार्टे यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आसन असतं. आपलं हार्दिक असं स्वागत. इथे सिंगल आली. एक या धावसंख्येनं वाढ देखील झाली. 10 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 7 धावांची गरज. वैभव सामना फिनिश करेल का? हा आगळा वेगळा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला दात मात्र गोलंदाजानं दिली निर्धाव चेंडू फेकून. जब सीधी उंगली से घी निकल रहा हो ना तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये सहज हा फलंदाज षटकार मारतोय, तर या स्वीट शीटची काय गरज आहे असं प्रेक्षक त्याला प्रश्न विचारतायत, पण त्याला आता उत्तर द्यावं लागेल. शेवटचे चेंडू उरलेत 9 आणि करायच्यात 7 धावा. अजून देखील परतीचा प्रवास टेंभरी संघ करू शकतो, पण अशा वेळी जर स्लॉट मध्ये आला, त्याला जर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं तर नक्कीच हा प्रवास इथे थांबेल. अजूनही विजयासाठी 1 धावेची गरज. क्रिकेटमध्ये बरंच काय घडतं, वारवरती पलटवार होतात. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं जब सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. हा स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवणारा षटकार आपण वैभवच्या बॅटमधून पाहिला. विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या निर्णयानुसार आता 1 धावेची गरज. 32 धावा कंप्लीट. हा चांगला चेंडू, कमबॅक करून देणारा हा चेंडू आहे. एक एक धाव खूप महत्वाची असते आणि एक एक धाव वाचवण्याची क्षमता जर आपण ठेवली तर ही मॅच अजूनही टेंभरी संघ जिंकू शकतो. पण या जरतरच्या लढाईमध्ये आता टेंभरी संघाचे शोल्डर डाऊन झालेत. लोअर फुलटॉस आणि त्याला कन्वर्ट षटकाराच्या जोरावरती गेले. वैभवनं 1 हँडेड. जेल सोडल्यानंतर अजिंक्य सर जो जेल सुटला ना त्यानं मॅच सोडली आणि या मॅच मध्ये पुढच्या फेरीचा प्रवास गाठलाय तो कर्जत परिसरातील धोत्रे संघानं. या मॅचचा हिरो नो डाऊट 1 मॅन आर्मी 1 मॅन शो ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली. जवळजवळ त्याच्या बॅटमधनं 5 षटकार आणि 4 चौकार आपण पाहिले. 36 धावांची जबरदस्त इनिंग 33 धावा पूर्ण करताना त्यानं केली. तो ठरतो या मॅचचा हिरो. फलंदाज वैभव ला आपण करतोय आमंत्रित आणि आर्यन भाई विचार यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा.
पळसधरी संघाला विनंती, आपण आता मैदानाचा ताबा घ्या.